तुम्ही काँग्रेसला कट्टर विरोध करत होतात मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे। एमआयएम सारखा डुक्करुद्दीन ओवैसी भाडको, त्या ओवैसीचा एमआयएम सारखा नालायक पक्ष जो सोलापूरमध्ये विष पसरवतो, जो मागच्या 10 वर्षापासून काँग्रेस किती नालायक आहे म्हणून सांगून तुमच्या समोर येतं, तो एमआयएम सारखा नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताय। मित्रांनो, विचार केला पाहिजे, त्यांना काँग्रेसला निवडून द्यायचं नाहीये, त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे। मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत। मग तुमची आमची जबाबदारी नाही आहे का एक होण्याची? होणार ना सगळेजण? तुम्ही एक सांगा मला जबाबदारी ना। एकही हिंदूचं मत वाया गेलं नाही पाहिजे। केवळ निवडणुका आले की हिंदू दिसतात, इतर वेळेस मात्र इतर धर्मांचे लालन चालन केले जातं। हेच गोष्ट कुठेतरी त्या ओवैसीच्या मनात खुपते, जिहादी मुसलमानांच्या मनात खुपते। मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे, जो हिंदूंच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले। ओवैसी सारखा जर जातीवादी जर सोलापुरात हे करायला लागला तर काल परवा जे पूर्व भागातलं साखरपेठ जे बघता बघता शक्करपेठ झालं, ते उद्याच्या काळात मित्रांनो सोलापूर पूर्ण एमआयएम गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही। हिंदूंनो, पेटून उठायची गरज आहे। आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे। मी एक बाब या ठिकाणी